आज मी एका अशा किल्ल्यासमोर उभे आहे ज्याने जवळपास 800 वर्षांचा इतिहास आपल्या डोळ्याने बघडताना पाहिजे. राजे आले, साम्राज्य उभी राहिली, युद्ध झाली, राजधान्या बदलल्या, पण हा किल्ला आजही इथेच उभा आहे. महाराष्ट्राच्या मातीत, डेक्कनच्या या पठारावर अभिमानाने. हा आहे देवगिरी. समोरून पाहिलं तर हा फक्त एक डोंगर वाटतो, पण जसं जसं आपण आत जाऊ तसं लक्षात येतं की हा डोंगर साधा डोंगर नाहीये, तर हा एक पूर्ण मिलिटरी मास्टरपीस आहे. असं म्हणतात की हा किल्ला जिंकणं जवळपास अशक्यच होतं. किल्ल्याची भव्य तटबंदी, गोंधळात टाकणारा अंधारी मार्ग, प्रचंड दरवाजे, जुनी संरक्षण व्यवस्था, चांद मिनार आणि शेवटी या किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारं भन्नाट दृश्य. तर चला आजच्या या देवगिरीच्या प्रवासाला सुरुवात करूया. बाराव्या शतकात भिल्लम पाचवा या यादव राजवंशातील या राजाच्या काळात देवगिरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. देवगिरी यादव साम्राज्याची राजधानी बनली. स्थानिक भौगोलिक रचना, उंच डोंगर आणि महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर असलेलं स्थान या सगळ्यांमुळे देवगिरीला विशेष आणि प्रचंड महत्त्व आलं. देवगिरीची खरी जादू त्याच्या इतिहासापेक्षा त्याच्या रचनेत जास्त आहे. किल्ला उंच डोंगरावर आहे. डोंगराची उंची आणि नैसर्गिक कडे किल्ल्याच्या संरक्षणाचा भाग बनले आहेत. किल्ल्याच्या आत जाणारा मार्ग अरुंद आणि वळणावळणाचा आहे. शत्रूचं मोठं सैन्य एकाच वेळी येथे पुढे येऊ शकत नाही. आत येणाऱ्या सैनिकांना वेग कमी व्हावा त्यासाठीच ही रचना करण्यात आली होती. या प्रचंड दरवाजांवर लोखंडी काटे बसवलेले होते. हत्तींच्या मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर ते काटे हत्तीला जखमी करण्यासाठी वापरले जात. आणि इथेच सुरू होतं देवगिरीचं सायकोलॉजिकल वॉरफेअर. पण देवगिरीच्या इतिहासातला सर्वात मोठा धक्कादायक अध्याय 14व्या शतकात लिहिला गेला. मोहम्मद बिन तुघलक याने दिल्लीची राजधानी दौलताबादला हलवण्याचा निर्णय घेतला. हो, फक्त दरबार नाही, तर मोठ्या प्रमाणावर लोकांनाही तिथून येथे आणण्याचा प्रयत्न झाला. इतिहासातील हा एक अत्यंत महत्वाकांक्षी निर्णय होता. दूरचा प्रदेश, नवी राजधानी आणि प्रचंड स्थलांतर. पण हा प्रयोग फार काळ टिकला नाही. काही वर्षात राजधानी पुन्हा दिल्लीकडे वळवण्यात आली. देवगिरीचं आणखी एक आकर्षण म्हणजेच आयकॉनिक लँडमार्क चांद मिनार. पर्शियन शैलीची छाप असलेला हा भव्य मनोरा सुमारे 64 मीटर उंच आहे. 15व्या शतकात बहमनी सत्तेच्या काळात उभारण्यात आलेल्या या मनोऱ्याला विजयाचं स्मारक म्हणून महत्त्व प्राप्त झालं. समोर जो पूल दिसतोय, आज जो आपल्याला किल्ल्याच्या आत घेऊन जातो, पण कल्पना करा याच पुलावरून शत्रूचं सैन्य किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल तर. कारण हा साधा पूल नव्हता, हा होता देवगिरीच्या संरक्षणाचा एक महत्वाचा भाग. गरज पडली की हा मार्ग उघडला जाई आणि समोर असलेल्या खोल दरीमुळे
किंवा खंदकांमुळे शत्रूचा पुढचा मार्गच बंद होत असे. खाली खोल दरी, वर अभेद्य किल्ला आणि मध्ये हा पूल. म्हणजे शत्रूने एक पाऊल चुकीचं टाकलं की त्याच्यासाठी परतीचा मार्गही कठीण. देवगिरी फक्त उंच भिंतींनी सुरक्षित नव्हता, तर त्याच्या प्रत्येक रचना शत्रूला थांबवण्यासाठी विचारपूर्वक करण्यात आली होती. आपण आज या पुलावरून सहज चालत जातोय, पण कधी काळी याच ठिकाणी एका चुकीच्या पावलाचा अर्थ मृत्यू. आज आपण देवगिरीच्या दगडांमधून फिरलो, काही खंडर पाहिले, काही भव्य वास्तू पाहिल्या, पण खरं सांगायचं तर आपण इथे एक फक्त किल्ला नाही पाहिला, आपण इतिहासाला जवळून स्पर्श केला. आज भिंती शांत आहेत, या वाटांवर आज युद्धांचे आवाज नाही, पण या प्रत्येक दगडात कधी काळी जगलेल्या लोकांच्या पावलांचे ठसे मात्र अजूनही आहेत. आपण कोण आहोत आणि आपल्या मातीने आपल्याला किती मोठा वारसा दिला आहे. म्हणून पुढच्या वेळी एखादा किल्ला दिसला तर फक्त फोटो काढून पुढे जाऊ नका. एक क्षणभर थांबा, त्या दगडांकडे पहा, कारण कदाचित ते दगड तुमच्याशी काहीतरी बोलत असतील. देवगिरी मागे राहतोय, पण त्याची गोष्ट आज आपण आपल्या मनात घेऊन परत चाललोय. इतिहास जपा, किल्ले जपा आणि आपल्या मातीचा अभिमान जपा. पुन्हा भेटूया एका नव्या किल्ल्यावर, एका नव्या कथेसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.